मित्रांनो सर्वात मोठा अपूर्णांक काढायचा आहे, ते पण कुठलंही कॅल्क्युलेशन न करता। मित्रांनो कन्सेप्ट शिका, आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। तर बघा मित्रांनो, आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक काढायचा आहे। त्यासाठी मित्रांनो सर्वात पहिले मित्रांनो ज्याचा छेद सारखा असेल ते अपूर्णांक बघा। मित्रांनो बघा, जसं पहिला आणि तिसरा ऑप्शन मध्ये मित्रांनो दोघांचा काय छेद सारखा आहे। मित्रांनो बघा, मित्रांनो छेद सारखा असेल, ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक। या दोघांपैकी कोण मोठा असेल मित्रांनो? मग तो असेल 222 भागीला 339 वाला मोठा असेल। नंतर मित्रांनो बघा, दुसरा आणि चौथा ऑप्शन मध्ये छेद सारखा आहे मित्रांनो, ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक। म्हणजेच काय झालं मित्रांनो, 221 भागीला 335 हा असेल मोठा। मित्रांनो बघा मित्रांनो, आता सेमी फायनल झाली, आता फायनल मध्ये जो जिंकेल तो असेल आपला मोठा अपूर्णांक। बघा मित्रांनो, हे सॉल्व्ह करण्यासाठी यांच्यामध्ये असतो तिरकस गुणाकार। म्हणजेच काय होईल मित्रांनो, 222 गुणिला 335 आणि इकडे काय असेल मित्रांनो, 221 गुणिला 339। पण मला सांगा मित्रांनो, आता याला कसं लिहिता येईल मित्रांनो? बघा, हा 222 गुणिला 335 आहे, म्हणजेच याला असं लिहिता येईल मित्रांनो 221 गुणिला 335 आणि अधिक 335 बरोबर। याला कसं लिहिता येईल मित्रांनो? बघा, याला लिहिता येईल मित्रांनो 221 गुणिला 335 अधिक, आता किती उरले मित्रांनो? इथे बघा, इथे उरले आता 4 आणि हा काय असेल मित्रांनो? गुणिला 221। मग मला सांगा मित्रांनो, हे दोघांची क्वांटिटी ही सारखी आहे मित्रांनो, याच्यामध्ये फक्त 335 आहे आणि याला गुणिला 421 आहे मित्रांनो। कोणता मोठा येणार आहे मित्रांनो गुणाकार? तर हा येईल मित्रांनो, त्याचा करस्पॉन्डिंग हा अपूर्णांक असेल मित्रांनो आपला सर्वात मोठा। काही कुठलाही गुणाकार करण्याची गरज नाही। अशाच शॉर्ट ट्रिक साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। जय हिंद।